वेलकम टू माय गिरिजा ब्लॉगिंग. तर आज एक ओपनिंगचा इव्हेंट आहे, तिकडे मी चालली आहे आणि माझ्यासोबत आहेत आपले श्रेयस सर आणि अजून पण काही लोक माझ्यासोबत येणार आहेत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि मित्रांनो, तुम्हाला मी खरंच सांगते, खूप दिवस झाला मी ब्लॉग वगैरे काही पोस्ट केलेला नव्हता आणि काही नव्हतं. बट आता तुम्ही टेन्शन घेऊ नका, आता मी कंटिन्यू ब्लॉग स्टार्ट करणार आहे आणि कंटिन्यू तुम्हाला पाहायला मिळेल की माझं ओपनिंग कसं असतात, इव्हेंट कसे असतात किंवा आम्ही काय करतो, काय मज्जा मस्ती करतो, हे सगळं. तर ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. तर आता आपण चाललोय, कुठे चाललोय सर? कुठे चाललोय आपण आता? माझी तब्येत ठीक नाहीये पब्लिक, आजारी पडलोय मी. तर तुमच्यासाठी स्पेशल व्यक्ती येणार आहे गाडीत आपल्या. तुम्हाला लवकरच कळेल कोण असेल. गाडी आली, गाडी आली, गाडी आली, गाडी आली. वाचलो वाचलो वाचलो. तर ही माझी कशी क्यूटशी पर्स आहे, कमेंट मध्ये कमेंट करून सांगा कशी दिसते. हे बघा मित्रांनो, आता आपलं गणपती बाप्पा येणार आहेत, त्यामुळे आपल्या होली फॅमिली जवळ म्हणजे कारणामध्ये कशी गणपतीची तयारी झाली आहे बघा. आता हे असं बघून म्हणायला लागले कधी गणपती बाप्पा येते, लवकरच येतील गणपती बाप्पा आता आपले. ए काय टाइम असतं की नाही काहीतरी. तर हे बघा पब्लिक, आम्हाला लवकर या सांगून हे बॉडीगार्ड भैया दोघं किती उशीर केलाय बघा. एक्सक्यूज मी, कुठे चाललाय तुम्ही? फिरायला. हा का? काय वैभवी मॅम, का थांबला इथं? नाश्ता करायला. काय खायचंय? इडली का थांबला इथं? का थांबलाय? काय का थांबलाय? पाय दुखायला लागले, गाडी साईड घेऊन थांबली. बॉडीगार्ड भैया आमचा असतोय, ह्याला बघितलं की कोण येईल का पुढं? येईल का कोण पुढं? नाही. हिला बघितलं येईल का कोण पुढं? सगळी दुनिया येणार आणि याला बघितलं तर मागं जाणार पळून सगळे. अरे इकडं मटकी वळू. अरे इकडे बघ वळू. हो, बोला की. वैभवी मॅमने वळू शब्द हा, वापरला. बोला की. नमस्कार नमस्कार. स्वतः फोटोग्राफर वैभव मॅडम. आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता, इडली मागवल्या. इडली आता खातील का बघूया आपण. मग आता इडली का हवऱ्या आणि इडली घेतली आता. हो का, डायरेक्ट अर्धी तोडली, एक घास नाही, अर्धी डायरेक्ट. हो का, आता विषय असं झालाय की वैभवी खायचं सोडून नुसतं हसत बसल्या. तर गिरीनं संपवलं सगळं इकडं. हां, तर छान लागते असं म्हणतात मॅडम. बघूया आता थोड्या वेळानं काय रिझल्ट आहे त्याचा. आता मी आणून दिलं, आता वैभवी मॅडम गेले डोसा आणायला. थँक्यू. तर त्याच्यानंतर गेले मी ओपनिंगला आणि ओपनिंग वगैरे खूप मस्त झालं. केक शॉप आणि बेकरीचं ओपनिंग होतं आणि खूप छान वाटलं की बाबा कोणाच तरी एखाद्याच्या आयुष्यात एक नव्यानं सुरुवात होती हे बघून खूप छान वाटलं. आणि ओपनिंग वगैरे केलं, परत त्यांनी त्याच्यानंतर माझा सत्कार वगैरे घेतला आणि सत्कार वगैरे पण खूप मस्त प्रकारे घेतला आणि तो तुम्ही पुढे बघाच. लाईफमध्ये ना हे खूप मी मोठी गोष्ट अचीव केली आहे की कोणी मोठी लोकं असू द्या किंवा माझ्यापेक्षा लहान असू द्या, मी एवढ्या सगळ्यांच्या मनात एक अशी जागा केली आहे ना की ते पण कधी मला विसरू शकत नाहीत किंवा मीही त्यांना कधी विसरू शकत नाही. त्यामुळे मी माझ्या फॅमिलीला आणि मी सगळ्यांना खूप ग्रेट मानते की त्यांनी मला इतका सपोर्ट केला. मॅडम का हो? डायरेक्ट डिझेल टाकायचं. हा, सीएनजीच्या इथं उभं राहिलं तर चांगलं डिझेल टाकायचं. हे बघा आपली परी कोणाकोणाला आवडते का? रजिस्टर गेलं तिकडं. पॉवर प्लस साऊंड. पॉवर प्लस साऊंड जिंदाबाद. आपल्या कराडची आणबाण शाळ. कमेंटमध्ये नक्की कमेंट करून सांगा, त्यांच्या आय डी पर्यंत टॅग जाऊ दे. लावा लागा. पॉवर प्लस पुढे पॉवर प्लस ऑडिओ. गोवात आमचं सीएनजी कधी भरून होते, आम्ही वेट करतो तोपर्यंत. पब्लिक आम्ही थांबलो आता जेवायला. ते जेवायला लागलाय का? गाडी गाडी मी पाणी प्यायला लागल्या. जेवण मागवलं बघा आम्ही. हे काय मागवले, व्हेज कोल्हापुरी आणि हा दाल तडका. हे असं सगळेजण जेवायला. ढवळून दाखवू का? नको नको असलं काय करू नको. मॅडम चहा प्यायला. आता आम्ही काळा चहा पिलोय. बरं बाबा, कुठे आलाय तू?
आमच्याकडे एक छोटा शोना आहे. सोना शोना सोना या इकडं. कसं करते या ये या 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 सोना या. या छोट्याशा शोनाला ही मोठी पुन्हा बोलवत्या. झालं. हाय. खूप छान झालं चहा. खूप छान झालं चहा. वैभव ते बघा कसा केलाय पद्धत.